मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे आनन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। हरि। गुरुपौर्णिमा जवळ आल्यामुळे आपण सर्वांनी गुरुगीतेचा काही अभ्यास करावा असं योजलेलं होतं। कारण आपण गुरुस्तवनपर जे विविध श्लोक म्हणतो, मंत्र म्हणतो, त्यातले बरेचसे मंत्र श्लोक हे या गुरुगीतेतून आलेले आहेत। मागच्या वेळी आपण पाहिलेलं होतं की गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा प्रसिद्ध श्लोक पण गुरुगीतेमधला आहे। गुरु या 3 रूपांनी शिष्यांचं कल्याण करतात। ब्रह्मा हा सर्जनशीलतेचा, निर्मितीशीलतेचं प्रतीक आहे। विश्वाची निर्मिती ब्रह्मदेव करतात असं म्हणतात। गुरु ब्रह्मदेवांच्या भूमिकेमध्ये, शिष्याच्या मनोभूमीमध्ये मुमुक्षा आत्मदर्शनाची इच्छा, सायुज्य मुक्तीची इच्छा तिचं बीज पेरतात। तर त्यामुळे ते हे सर्जन, ही निर्मिती, तिचा अंकुर ते फुलवत असल्यामुळे त्यांना ब्रह्मा हे त्यांचं स्वरूप आहे। आपण मागच्या वेळी पाहिलं। विष्णूंची भूमिका ही संगोपनाची भूमिका असते। विश्वाची निर्मिती झाल्यावर या विश्वाचं संगोपन कोण करतं? आई जसं बाळाचं संगोपन करते तसं विश्वाचं संगोपन करणारी जी शक्ती आहे तिला आपण विष्णू असं म्हणतो। तर विष्णू या स्वरूपात हे जे सद्गुरू असतात ते साधकाच्या मनात हा जो एक कोंभ, हा जो अंकुर निर्माण झालेला असतो ईश्वर दर्शनाचा, आत्मदर्शनाचा, त्या अंकुराचं संगोपन करतात, त्याची वाढ करतात, त्याला सत्संगाचं खत पाणी घालतात आणि अशा रीतीने त्या साधकाची साधना बळकट होण्यासाठी सद्गुरू मदत करतात। हे त्यांचं विष्णू स्वरूप किंवा संगोपक स्वरूप आहे। आणि महेश या स्वरूपामध्ये या विकासाला आड येणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतात, आपण म्हणतो की नाही, एखादं रोपटं छोटं असलं तर त्याच्या भोवताली कुंपण घालतात, त्याच्या भोवताली अलीकडे आपण जाळी लावतो एखादी। कारण काय की कोणीतरी एखादं बकरी आली, शेळी आली, गुरु आलं आणि त्याने खाऊन टाकलं तर मग ते वाढणार नाही। तर म्हणून या सगळ्या गोष्टींना दूर ठेवायला कुंपण घालायला लागतं आणि त्याच्या मुळाशीच जर तण उगवलं तर ते आपल्याला काढून टाकायला लागतं। तर महेश या भूमिकेमध्ये गुरु काय करतात तर हे जे तण आपल्या चित्तामध्ये निर्माण होतं, कसलं परमार्थाला प्रतिकूल असं तण कसलं असू शकतं तर अनावश्यक गोष्टींची आपल्याला इच्छा असणं, वित्तेषणा, दारेषणा, या वेगवेगळ्या प्रकारच्या ईषणा ज्या आहेत, तर धनमानाची इच्छा, पैशांची इच्छा, स्त्रीची किंवा पुरुषाची इच्छा, कामेच्छा, या सगळ्या गोष्टी अवाजवी प्रमाणात असलेल्या, हे सगळं सद्गुरू काढून टाकतात, त्यांचा संहार करतात। शंकराने जसा 3रा डोळा उघडून मदनाचा संहार केला तसा या सर्व अनावश्यक इच्छांचा सद्गुरू संहार करतात, म्हणून ते महेश आहेत। हे सगळं आपण गेल्या वेळी पाहिलेलं होतं। असंही आपण पाहिलेलं होतं की गुरुतत्व या स्वरूपामध्ये ते गुणातीत आहेत आणि रूपातीत आहेत, रूपवर्जित आहेत। परवा त्यामुळे काही जणांना संभ्रम पडला आणि नंतर विचारलं पण काही जणांनी की आपल्याला सगळ्यांना गुरूंचं सगुण रूप आवडतं, आता हे रूप आपल्याला पाहायला आवडतं आणि आपल्या परिचयाचं आहे ते,
मग गुणातीत आणि रूपातीत कसं, तर गुरुतत्व हे जेव्हा एखाद्या व्यक्तीला माध्यम करतं तेव्हा मग तिला रूप पण आहे आणि गुण पण आहेत. पण मूळ जे तत्व आहे आणि ह्या ग्रंथाचा सिद्धांतच असा आहे की गुरुतत्व आणि परतत्व परमात्म तत्व हे एकच आहे. त्यामुळे गुरुतत्वाकडे आपण जेव्हा परमात्म तत्व म्हणून पाहतो तेव्हा ते गुणातीत पण आहे, रूपवर्जित पण आहे. गुरु या शब्दाची खोडाशी केलेली आहे, गुणातीत आणि रूपवर्जित. तत्व म्हणून ते गुणातीत आणि रूपवर्जित आहे. पण पाणी किंवा इलेक्ट्रिसिटी, आता या दिव्याचा समजा आधार घेतला, इलेक्ट्रिसिटीने व्यक्त व्हायला आपल्यासाठी या दिव्याचा आधार घेतलेला आहे किंवा दुसऱ्या एखाद्या ट्यूबचा घेतलेला असेल तर ट्यूब किंवा दिवा हे त्या शक्तीचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. तसं गोंदवलेकर महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ ही त्या गुरुतत्वाची व्यक्त होण्याची माध्यम आहेत आणि या माध्यमांना गुण पण आहेत आणि रूप पण आहेत. म्हणून आपल्याला ती इतकी हृदय वाटतात, आपल्याला ती आवडतात. नाहीतर गुरुतत्व म्हणजे अनाम अरूप असं आपल्याला काही कळलं नसतं. हे सर्व आपण मागच्या वेळी पाहिलेलं आहे. आता यावेळी या आजच्या रविवारी आपण जे पाहणार आहोत तर हे जे तत्व आहे तर ते मगाशी जो मंत्र आपण म्हटला, श्लोक म्हटला की अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आता इतक्या वेळा आपण हा मंत्र म्हटलेला आहे, श्लोक म्हटलेला आहे. मंत्र आणि श्लोक याच्यात फरक आहे. मंत्र हा सिद्ध केलेला असतो, म्हणजे संत पुरुषांनी विभूतींनी पुन्हा पुन्हा म्हणून जो पोटेंटाईज केलेला असतो त्याला मंत्र म्हणतात आणि मंत्राच्या आरंभी पुष्कळदा ओम लावतात. आणि श्लोक हे आता समजा रघुवंश हे काव्य आहे, त्याच्यात पण श्लोक आहे, श्लोक हे एक वृत्त आहे. तर म्हणून मंत्र आणि श्लोक याच्यात फरक आहे. प्रत्येक मंत्र हा श्लोक असतो पण प्रत्येक श्लोक हा मंत्र असतो असं नाही, हा त्यातला फरक आहे. तर हे मंत्र आहेत, श्लोक तर आहेतच पण हे मंत्र आहेत. तर हा जो मंत्र आपण म्हणतो अखंड मंडलाकारम, याच्यात अतिशय फार मोठं विज्ञान लपलेलं आहे. आणि आजच्या काळात जे संशोधन आईन्स्टाईनने केलेलं आहे, त्याच्यानंतरचे जे शास्त्रज्ञ करतायत, प्रयोग करतायत, संशोधन करतायत, तर त्या सगळ्यांशी फार नातं जवळचं सांगणारा असा हा श्लोक आहे. याचा अगदी साधा अर्थ असा आहे की अखंड म्हणजे न संपणारं असं मंडल, गोलाकार असं जे चराचर आहे, चराचर सृष्टी आहे, याला आपण युनिवर्स म्हणतो किंवा कॉस्मॉस म्हणतो. असं जे विश्व आहे, ही सृष्टी आहे, तर हे ज्याने व्याप्त केलेलं आहे, जो व्यापून उभा उरलेला आहे, असं ते जे पद, असं म्हणजे जे परमात्म तत्व किंवा गुरुतत्व, ते आपल्याला कोण दाखवून देतं, कोणाच्या तरी माध्यमातून असलेले गुरु आपल्याला ते तत्व समजून देतात. मूलतः आपण आता पाहिलं की परमात्म तत्व गुरुतत्व एक आहे, पण ते जे अमूर्त गुरुतत्व आहे ते आपल्याला कोण समजून देतात, तर हे मूर्त गुरु जे आहेत ते आपल्याला समजून देतात. म्हणून आपण त्यांच्याबद्दल आदर बाळगावा, त्यांची पूजा करावी. तर यासाठी हे आता अखंड मंडलाकारम आहे, याचा अर्थ काय, तर आजचं सगळं विज्ञान आपल्याला सांगतं की हे सगळं जग म्हणजे तरंगाकार आहे. आणि हे असं एक जग आहे की किंवा हा जो चैतन्याचा सागर आहे, हे परमेश्वराचं व्यक्त स्वरूप जे आहे हे सगळं तरंगाकार आहे. आणि याला अमुक एक केंद्र असं काय आपल्याला सांगता येत नाही. आम्ही सगळीच त्याची केंद्र आहोत. याला अमुक एक केंद्र नाही आणि याचा परिघ कुठे संपतो हे माहीत नाही, पण तरी हे मंडलाकार आहे हे निश्चित, कारण सर्व तरंग हे मंडलाकार आहे. तर त्यामुळे हे विश्व जे आहे हे अखंड मंडलाकार आहे. आपण पाहिलं की तुम्ही आम्ही काय आहोत मग, तर हे जे तरंग आहेत याचं छोटी छोटी घनस्वरूप, एखादं समजा मोठा पाण्याचा आपण एक हौद आहे आणि त्याच्यात छोटे छोटे बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत, तर आपण अशा एका चैतन्य सागरात राहतो की ज्यात आपण बर्फाचे तुकडे आहोत. याचा अर्थ आपण घनीभूत चैतन्य आहोत, याचा अर्थ आपण एनर्जी पॉकेट्स आहोत. छोटी छोटी छोटे एनर्जी शक्तीची केंद्र म्हणजे आपण आहोत. असं आपण जेव्हा म्हणजे संतांची दृष्टी जगाकडे पाहिजे, त्यांना कसं जग दिसतं, संतांना आणि शास्त्रज्ञांना जग कसं दिसतं,
तर ते एखाद्या मोठ्या सागरासारखं दिसतं. त्याच्यात खूप तरंग आहेत. काही तरंगांची लांबी जास्त आहे, काही तरंगांची लांबी छोटी आहे, कमी जास्त. याला इंग्रजीत आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. तर ते तरंग संख्या पण कमी जास्त आहे, त्याला फ्रिक्वेन्सी असं आपण म्हणतो. तरंग आकार त्याचा आकार पण आहे, लांबी पण आहे त्या तरंगांना, आणि त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे संख्या पण आहे. असं दोन्हींनी युक्त असे हे तरंग आहेत. आणि ते जेव्हा घनीभूत होतात, एकत्र येतात, आणि ते त्यावेळी कसं असतं, त्यावेळी ते स्वरूप जे असतं, म्हणजे आपण रसमलाई खातो की नाही, रसमलाई ते छान लागते की नाही, तर ते दूध असतं आणि ते जे बनवलेलं असतं ते पण दुधाचंच असतं. आतले जे मऊ मऊ गोल गोल असतात ते पण दुधाचंच असतात, आणि ते पातळ असतं ते पण दूधच असतं. तर ही सगळी प्रचंड रसमलाईच्या त्या दुधामध्ये आपण सगळे रसमलाईचे गोल 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 तरंगतो. असं दर्शन संतांना आणि शास्त्रज्ञांना या जगाचं होत असतं. तर म्हणून हे अखंड मंडलाकार असं विश्व आहे. आणि आपण चैतन्य घन, चिद घन असं आपण आपलं स्वरूप आहे. तर ही जाणीव आपल्याला जे करून देतात, असं हे जे तत्व आहे, हे स्वरूप आपल्याला जे समजावून सांगतात, त्यांना आपण काय म्हणतो, गुरु असं म्हणतो. पुष्कळ याच्यात मंत्र आहेत, पण आपण काहीच निवडत घेणार आहोत. आणखी पण सुंदर वर्णन त्यांचं गुरूंचं केलेलं आहे. आता गुरुतत्वाचं वर्णन आहे. चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनं नादबिंदु कलातीतं तस्मै श्री गुरवे नमः. गुरुतत्व हे आता आपण पाहिलं की हा सगळा चैतन्याचा सागर आहे, आणि चैतन्याचा मूळ स्रोत जो आहे ते म्हणजे हे गुरुतत्व आहे. ते कसं आहे, शाश्वत आहे. म्हणजे भूतकाळात ते केव्हा नव्हतं असं पण नाही, भविष्यकाळात असणार नाही असं पण नाही. कितीही उठापालथी झाल्या, कितीही अणुस्फोट झाले, जगात कुठल्याही प्रकारचे शोध लागले, तरी हे तत्व आधीच होतं आणि नेहमी ते पुढे पण असणार आहे. म्हणून ते शाश्वत आहे आणि शांत आहे. जे कोणी समुद्राच्या तळाशी जातात, समुद्राचं स्वरूप जसं असतं की समुद्राच्या वरती आपल्याला खूप लाटा आणि त्यांचे खेळ आपण सगळे पाहतो, पण जसजसे आपण समुद्राच्या तळाला जाऊ तसतसं तिथे एकदम गंभीर शांत असं ते फार खूप खोलामध्ये जर गेलं तर तिथे मात्र कसली हालचाल नाही. अशी समुद्राच्या अगदी खोलात तळाशी अशी स्थिती असते की तरंग आणि लाटा एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा, वादळं होतात, सायक्लोन्स होतात, त्याला काय काय नावं असतात. तर ते सगळा हा वरचा खेळ आहे. आणि जसं आपण खोल जातो तसं नीरव निश्चल असं समुद्राचं स्वरूप आहे. तसंच त्या परमात्मा तत्वाचं पण स्वरूप आहे. आम्ही सगळे त्याच्यावरच्या लाटा आहोत, पण आपण जेव्हा आपल्या मूळ स्वरूपाकडे खोल जायला लागतो तेव्हा तिथे काय आहे तर अथांग अशी शांती आहे, जी ध्यानात आपण काय वेळा अगदी थोडा वेळ अनुभवतो. ती अथांग शांती ते आपलं खरं स्वरूप आहे आणि गुरुतत्वाचं पण ते स्वरूप आहे. आता व्योमातीत हा शब्द पुष्कळांना गोंधळात टाकतो. व्योम म्हणजे आकाश. आकाशाच्या अतीत आहे म्हणजे काय तर याची फोड आपल्याला उपनिषदांनी दिलेली आहे. उपनिषदांनी असं म्हटलेलं आहे की आत्म्यापासून सर्व काही निर्माण झालं. तर आपण पाहताना कसं पाहतो की देह, मग मन आणि मग तो आत्मा असं नसून आधी आत्मा होता, मग त्याने आपल्या भोवती जसं कोश निर्माण करतो तसं ते सगळं पंचमहाभूत त्यांनी आत्म्यापासून निर्माण झाली, आणि आत्म्यापासूनच हे तुमचं आमचं शरीर हे सगळं निर्माण झालं. उपनिषद आपल्याला सांगतात आत्मनः आकाश संभूतः. व्योम म्हणजे आकाश. तर आत्म्यापासून प्रथम काय निर्माण झालं तर आत्म्याच्या जवळपास जे सूक्ष्म आहे, आपल्याला माहिती आहे आकाश किंवा अवकाश, स्पेस आपण ज्याला म्हणतो, ही इतकी सूक्ष्म आहे तत्व आहे ते की आपल्याला ते पकडता येत नाही. एखाद्या वस्तू ही आपल्याला हातात धरता येते, पण अवकाश हातात धरा, मुठीत धरा म्हटलं तर आपल्याला धरता येत नाही, इतका तो तरल आहे. त्यामुळे परमात्म्यापासून आत्म्यापासून निर्माण झालेलं पहिलं तत्व म्हणजे आकाश आहे. आत्मनः आकाश संभूतः.
तर म्हणून हे व्योमातीत आहे. म्हणजे काय तर त्यांनी जे निर्माण केलेलं स्वाभाविकच निर्माता हे निर्माण केलेल्या वस्तूपेक्षा श्रेष्ठ असणार की नाही, त्याच्या पलीकडचं असणार की नाही, अशी कितीतरी अवकाश निर्माण करण्याची शक्ती त्या परमात्मा तत्वाकडे आहे. म्हणून ते व्योमातीत आहे. दुसरं, तुम्हाला आम्हाला पण एक आकाश आहे. आपल्या शरीरात तर ठिकठिकाणी स्पेस आहे. आपल्या पेशीमध्ये पण मध्ये जागा आहे, स्पेस आहे. म्हणजे आपल्या शरीरात पण स्पेस आहे, शरीराच्या बाहेर पण स्पेस आहे, अवकाश आहे. पण आपल्या शरीरातली महत्त्वाची स्पेस सर्वात जी मानली जाते ती ही चिदाकाश, दहराकाश किंवा हृदयाकाश. आणि ह्या मस्तकाकाशाला तो आत्मा व्यापून असतो. म्हणजे तो काही याच्यापुरता मर्यादित नाही आहे, पण मनुष्य देहामध्ये सीट ऑफ कॉन्शियसनेस म्हणून ओळखला जाणारा हा इथे तो आत्मा इथे राहत असतो. पण वास्तविक तो त्याच्याही पलीकडचा आहे. तो काही फक्त एवढंच त्याचं अस्तित्व नसून सगळीकडे त्याचं अस्तित्व आहे. पण मनुष्य देहामध्ये विशेषत्वाने इथे ते चैतन्य या इथल्या आकाशामध्ये ते राहत असतं. म्हणून व्योमातीतम निरंजनम. अंजन याचा अर्थ डाग, आपण म्हणतो ना डोळ्यात अंजन घातलं तर अंजन याचा अर्थ रंग किंवा डाग असा होतो. पण हे जे आहे तत्व जे आहे ते एकदम निर्लेप आहे. आकाशा न लगे लेपू जैसा ज्ञानेश्वरीत वर्णन केलेल्याप्रमाणे याला कसलाही लेप लागत नाही. या अर्थाने तो निरंजन आहे. आता पुढे 3 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. नाद, बिंदू, कला, तीतः. ह्या 3 गोष्टी नेहमीच योगशास्त्रामध्ये त्यांचा उल्लेख होत असतो. नाद याचा अर्थ जेव्हा साधक साधना करायला लागतो त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नाद ऐकू येतात. त्या नादांमध्ये चिणी चिणी असं कोणी त्याचा उल्लेख करतात. कोणाला मृदंगाचा ऐकू येतात. आपल्या सुनीतीताई दुबळे माहिती आहेत ना आपल्याला, त्यांना पुष्कळ काळ बासरीचा नाद ऐकू येत असे. आता येतो की नाही मला माहीत नाही, पण त्यांच्या भाग्याने त्यांना बासरीचा नाद ऐकू येत असे. काही जणांना पैंजण, इथे आणखी एक परिचयाच्या आमच्या साधिका आहेत चांगल्या, त्यांना पैंजणाचा नाद सदैव ते म्हणे आदिशक्तीच्या पायातले पैंजण वाजत असावेत असा पैंजणाचा नाद येतो. कोणाला भेरींचा म्हणजे मोठमोठे पडघम वाजत असावेत असा नाद येतो. तर जेव्हा कुंडलिनी शक्ती, मनुष्यातली जी शक्ती आहे कुंडलिनी जगदंबा, ती साधनेने जागृत होते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे असे नाद मनुष्यांना ऐकू येतात. आणि पुष्कळ साधकांना असं वाटतं की अरे आपल्याला नाद ऐकू आली म्हणजे बास, आपण म्हणजे मोठं आपल्याला काहीतरी प्राप्ती झाली. कोणाला सुगंध वेगवेगळे येतात म्हणजे मोठी प्राप्ती झाली, किंवा प्रकाश दर्शन होतं मोठी प्राप्ती झाली. पण तसं नाही आहे. ह्या आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे की या योग मार्गावरच्या खुणा आहेत की आपण बरोबर चाललो आहे असं दाखवणाऱ्या खुणा आहेत. म्हणजे आपण इथून पुण्याहून जायला निघालं मुंबईला की आपल्याला खोपोली लागणार वाटेमध्ये. म्हणजे खोपोली लागली म्हणजे बरोबर रस्त्याला आहोत, चुकलेलो नाही. लोणावळा लागला, खोपोली लागला, योग्य रस्त्यावर आहोत. तसं नाद, श्रवण, बिंदू दर्शन, बिंदू म्हणजे तेजाचं दर्शन, आणि कला या मनुष्याच्या अंगातल्या शरीराच्या आधाराने राहणाऱ्या वेगवेगळ्या शक्ती आहेत. तर त्याच जेव्हा फार प्रगत होतात तेव्हा आपण त्याला अष्टमहासिद्धी असं म्हणतो, किंवा सुपर पॉवर्स असं म्हणतो, किंवा अतींद्रिय शक्ती म्हणतो. तर अशा प्रकारच्या या कला म्हणजे नाद, बिंदू आणि कला ह्या योग मार्गावरच्या साधकाला भेटणाऱ्या आणि त्याच्या स्वतःच्या शरीरातच भेटणाऱ्या अशा या काही, ज्याला आपण वस्तू म्हणा, तुम्ही गोष्टी म्हणा, अशा या आहेत. तर नादाचं स्वरूप आपण पाहिलं. बिंदू हा ओंकाराचा जो ओम असा जो मकार असतो तो जिथे थांबतो त्याला पण काही लोक बिंदू असं म्हणतात. काही लोक मनुष्याच्या शरीरात जे तेज असतं, ओज असतं, त्याला बिंदू म्हणतात. आणि काही लोक, विशेषतः उपनिषदांनी बिंदू या शब्दाचा अर्थ तेजो बिंदू म्हणजे 2 टप्प्यांमध्ये मनुष्याला साक्षात्कार होतो. पहिला टप्पा जो आहे तो त्याला स्वतःच्या शरीरामध्ये इथे भ्रूमध्यामध्ये ज्योतिष स्वरूपात तेजोबिंदूच्या स्वरूपात आत्म्याचं दर्शन होतं. आणि त्यानंतर तो जो तेजोबिंदू आहे त्याचा स्फोट होत असतो आणि तो शुभ्र तेजो असं संत वर्णन करतात. मी ऐकलेलं आहे. तर तो त्या बिंदूचा स्फोट होऊन तो सगळा निळा प्रकाश सर्वत्र पसरतो. सगळं जग जणू काही ज्ञानेश्वर माऊलींनी निळे हे व्योम असं त्यांच्या काही अभंगांमधून या नीलत्वाची अनुभूती येते. तर या बिंदूचा
शुभ्र बिंदूचा स्फोट होऊन तो नील प्रकाश सगळ्या जगात पसरतो. मग त्यांना तुमच्या आमच्यासारखं असं आकृती दिसतात, पण ते सगळ्या नील आकृती दिसतात. काही काळ आत्मसाक्षात्काराच्या दुसऱ्या टप्प्याला सगळं जग त्याला म्हणजे दारं, खिडक्या, दिवे, टेबलं, माणसं हे सगळे नीलाकृती असं दिसतात. आणि मग त्याच्या लक्षात येतं की स्वतः पण आरशात तो पाहतो तेव्हा तेच तसंच त्याला दिसतं. तर मग त्याच्या लक्षात येतं की हे जी नीलाकृती आहे, हा नील प्रकाश आहे, ही नील ऊर्जा आहे. असं काही काळ होतं, मग त्याचं हळूहळू ते नॉर्मल येतं दर्शन. पण असं सगळं जे काय होत असतं ते ही जी अनुभूती आहे तर ती बिंदूपासून सुरू होते. तो हा जो बिंदू आहे त्याला ब्रह्मदर्शन, म्हणजे मनुष्य शरीरातलं जे ब्रह्मदर्शन आहे त्याला पण बिंदू असा शब्द आहे. आणि ही जी जागृतीची प्रक्रिया आत्मसाक्षात्काराची जी प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया होत असताना शरीरातल्या ज्या वेगवेगळ्या शक्ती शरीरात जागृत होतात किंवा असतात, त्या सुप्तावस्थेत असतात, हळूहळू प्रकट व्हायला लागतात. त्यांना कला असा शब्द. पण हे जे गुरुतत्व आहे हे या सर्वांच्या पलीकडचं आहे. नाद, बिंदू, कला या सगळ्यांच्या पलीकडे आहे हे तत्व. म्हणजे यापैकी कुठल्याही टप्प्याला ते तत्व आपल्याला गवसलं असं आपल्याला म्हणता येत नाही. याच्याही पलीकडे ते आहे, त्याच्याबद्दल बोलता येत नाही. असं जे गुरुतत्व त्याला मी प्रणाम करतो, त्याला नमस्कार करतो. आता गुरूंचं वर्णन केलेलं आहे, सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्ञानशक्ती समारूढ. गुरु कसे आहेत तर ते त्यांच्या ज्ञानशक्तीवर आरूढ झालेले आहेत. आपण चांगदेवांचं वर्णन पाहतो नाही, वाघावर आरूढ झालेले असं त्यांचं आपण चित्र पाहतो. त्याच्यावर संत ज्ञानेश्वर मध्ये फार थाटामाटात ते आलेले असं दाखवतात. कोणी शंख फुंकतायत, कोणी काय करतायत, हातात सापाचा चाबूक घेतलेला आहे आणि चांगदेव असं ज्ञानदेवांच्याकडे येत आहेत असं आपण ते पाहिलेलं असते चित्रपटामध्ये. तर हा वाघ आणि हा सर्प हा त्या कलांचं, मी सिद्धींचं प्रतीक आहे. त्या सिद्धींवर स्वार होऊन चांगदेव ज्ञानदेवांना भेटायला आले. ते त्यांच्या हातचा मळ होता, तो इतरांना जे भयप्रद वाटतं ते हातात चापकासारखं त्यांनी धरलेलं होतं. तर असे हे भेटायला आले. पण गुरु काय, ज्ञानदेव कशावर आरूढ आहेत तर ते विशुद्ध ज्ञानावरच आरूढ आहेत, म्हणून त्यांना ज्ञानदेव म्हणतात नाही. आणि ते चर आणि अचर भिंतीवर बसलेली आहे ती भावंड सगळी. तर त्यांच्या दृष्टीने भिंत ही अचेतन नाही, त्यांच्या दृष्टीने भिंत पण काय आहे, चेतनच आहे. जसं तुम्ही आम्ही चेतन आहोत, जसं तो व्याघ्र चेतन आहे, तसं त्यांच्या दृष्टीने भिंत पण काय आहे, चैतन्य स्वरूपच आहे. त्यामुळे ती त्यांचं ऐकते. तर असं ते ज्ञानारूढ ज्ञानदेव असं गुरुतत्व जे असतं ते ज्ञानशक्तीवर आरूढ असतं आणि त्यांना अशक्य असं काही नसतं. जसं भाऊसाहेब महाराज उमदीकर यांना गुरुदेव रानड्यांनी एकदा ॲनी बेझंट यांचं पत्र दाखवलं. कारण गुरुदेव रानडे आणि थिओसॉफीच्या थोर चिंतक आणि स्वतः उत्तम अधिकारी अध्यात्मात असलेल्या ॲनी बेझंट, तर त्यांचं बोलणं होत असे. तर त्यांनी आपल्या गुरूंचा फोटो दाखवलेला होता आणि ते असं म्हणालेले, तू योग्य हातात आहेस, यू आर इन राईट हँड्स असं. तर त्यांनी इकडे ह्यांचं पण पत्र त्यांना दाखवलं. म्हणजे या दोघांनी, म्हणजे ॲनी बेझंट आणि उमदीकर महाराज यांनी काय एकमेकांना पाहिलेलं नव्हतं, पण ॲनी बेझंट यांनी उमदीकर महाराजांचं छायाचित्र पाहिलेलं होतं आणि उमदीकर महाराजांनी ॲनी बेझंट यांचं पत्र, इंग्रजी पत्र पाहिलेलं होतं. आता गुरुदेव रानड्यांना वाटलं की हे आपले गुरु काय शिकलेले नाही, त्यांना काय इंग्रजी वगैरे येत नाही, तर मग हे ॲनी बेझंट यांचं पत्र कसं समजणार यांना, म्हणून ते वाचून समजून द्यायला लागले गुरूंना की हे असं असं त्या लिहितात. तर त्यांना ते थांबवून त्या पत्रामध्ये काय काय सांगितलेलं हे गुरूंनीच पटकन त्यांना सांगून टाकलं. मग तुम्हाला कसं कळलं, तर तुम्हाला तर काय इंग्रजी येत नाही. तर ते म्हणाले, वेड्या, अरे भाषा पण कोणी निर्माण केली, सगळ्या भाषांचा निर्माता कोण असतो, त्या तत्वाशी जर तुम्ही एकरूप झालात तर मग तुम्हाला इंग्रजी काय, फ्रेंच काय, जर्मन काय, त्याला इथे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कुठल्या लँग्वेज इन्स्टिट्यूटला जाऊन शिकायची आवश्यकता नाही आहे. त्या भाषा आपोआपच त्यांनी जर चित्त त्या भाषेशी जोडलं, म्हणजे काय सगळं एकदम त्यांनी डोक्यात साठवलेलं असतं असं नाही. गुरु काय करतात, आपलं चैतन्य त्या विषयाशी जोडतात आणि मग त्या विषयाशी संबंधित जे जे काय असेल ते आपोआपच त्यांना आकलन होत असतं.
तसं उमदीकर महाराजांना इंग्रजी येत नव्हतं, पण त्यांनी आपलं चैतन्य त्या भाषेशी जोडून त्याच्याकडे पाहिल्याबरोबर ते काय त्या पत्रात लिहिलेलं होतं ते सगळं त्यांना कळलं. म्हणून ज्ञानशक्ती गुरूंची असते ती अशा प्रकारची असते की त्यांना अज्ञेय असं काही नाही, सगळं काही त्यांच्यासाठी ज्ञेय आहे, कारण ते स्वतःच ज्ञानस्वरूपम निजबोध रूपम ज्ञानस्वरूप आहेत ते. तत्वमाला विभूषित. आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची दर्शनं आपल्या परंपरेमध्ये निर्माण झाली. षट दर्शनं आहेत आणि काही वैदिक परंपरा मानणारी दर्शन आहेत, काही न मानणारी दर्शन आहेत. चारवाक दर्शन हे कोणाला न मानणारं दर्शन आहे. पण हे जे गुरुतत्व आहे किंवा आता ते असं मूर्ती स्वरूपात कल्पिलेलं आहे, त्याच्या गळ्यामध्ये सर्व तत्वांची माला आहे. याचा अर्थ प्रत्येक विचारधारा, विचारशाखा, विद्याशाखा, मग ते विज्ञान असेल, नाही तर तत्वज्ञान असेल, नाही तर तर्कशास्त्र असेल, शेवटी त्या गुरूंच्या गळ्यामध्येच ते मालेच्या स्वरूपात ते तत्व येऊन मिळतं. म्हणजे शेवटी गुरुतत्वामध्ये किंवा परमात्म तत्वामध्येच हे सर्व ज्ञान सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञान म्हणजे आत्मज्ञानामध्ये सर्व आपलं कर्म म्हणजे अभ्यास कर्म जे असतं ते त्याच्यात परिणत होतं. तसं सर्व तत्वांचा शेवटी निष्कर्ष काय, तर हे गुरुतत्व किंवा आत्मतत्व आहे असं याच्यात सांगितलेलं आहे. आणि तो कसा आहे, हे तत्व कसं आहे, भुक्ती मुक्ती प्रदाता. भुक्ती पण देतो आणि मुक्ती पण देतो. बरं आहे की आपल्याला पाहिजे ते सगळं गुरूंकडे मागून घ्यावा. स्वामी स्वरूपानंदांनी जे लिहिलेलं आहे त्यांचे पत्र मंजूषा म्हणून एक संग्रह आहे, तर त्याच्यात एका छोट्या मुलाला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की आपल्याला जे जे काही पाहिजे ते आपण मागावं आईवडिलांकडे आणि ते देतील ते संतोषाने घ्यावं. आता हे फक्त काय मुलांना उद्देशून आहे का, आपल्याला पण उद्देशून आहे. तर आपल्याला पण अनेक गोष्टी जगातल्या हव्या असं वाटत असतं की आपल्या संसारासाठी, आपल्या मुलांसाठी अनेक गोष्टी आपल्याला पाहिजेत असं वाटत असतं. तर मागायला काय अडचण आहे का, नाही आहे, कारण ते भुक्तीदाता पण आहे. भुक्ती याचा अर्थ भोग किंवा या जगामधल्या ज्या काही आवश्यक गोष्टी आपल्याला वाटतात किंवा आहेत, या जगात सुंदर गोष्टी आहेत, आनंददायक गोष्टी आहेत, उपयुक्त गोष्टी आहेत, या सगळ्यांचा समावेश भुक्तीमध्ये होतो. तर ती भुक्ती पण देणारे ते आहेत आणि मुक्ती देणारे पण आहेत. म्हणजे किती छान, दोन्ही देऊन आपल्याला आनंदात ठेवतात अगदी. पण ते भुक्ती किती देतील, मुक्ती मनसुख उदार हस्ताने देतील, भुक्ती किती देतील याला मर्यादा आहे. त्या व्यक्तीचं गुरुचरित्रात एक गोष्ट आहे, ते एक ब्राह्मण असतो आणि त्याच्या घरात एक घेवड्याचा, दाराशी घेवड्याचा वेल असतो आणि ते सिद्ध पुरुष तिथे येतात आणि ते घेवड्याचा वेल उपटून टाकतात. त्याच्याजवळ दुसरं काहीच उपजीविकेला साधन नसतं. तर तो म्हणाला, काय केलं ते तुम्ही, मला एवढं काय 4 घेवडे येत होते तेवढंच खाऊन मी राहत होतो. तर ते म्हणाले, अरे त्याच्या तळाशी बघ काय आहे. तर त्याच्या तळाशी चांगला लक्ष की सोन्याच्या मोहरांचा हंडा असतो. आता अशा गोष्टी या मुख्यतः आपल्याला माहिती की प्रतिकात्मक असतात. आपण घेवड्याच्या वेलामागे सारखंच धावत असतो. म्हणजे अनेक बारीक बारीक क्षुद्र गोष्टीच आपल्याला आवडत असतात आणि तो जो सोन्याचा हंडा असतो खाली, त्याची काय आपल्याला चाड नसते, लक्ष पण नसतं त्याच्याकडे. तो सोन्याचा हंडा म्हणजे मुक्ती आहे आणि घेवड्याचा वेल म्हणजे भुक्ती आहे. तर भुक्ती आपण मागावी, म्हणजे हे त्याच्यात काही संकोच करू नये, कारण गुरुच आपले, गुरु मायबाप आहेत आपले. आपल्याला जर काही पडता जड भारी मनी आठवावा श्रीहरी, तसं आपल्याला काही समजा वाटलं की संसारात नाही, हे माझ्या शक्ती बाहेरचं आहे, मी आता कसं करू असं वाटलं, तर आपण देवावर भार घालायला काहीच हरकत नाही. गुरुवर पण प्रसंगी आपण जातच होतो ना, यांच्याकडे आम्ही पण जात होतो, अडचणी काय आले तर घेऊन जात होतो. तर गुरूंकडे स्वतःच्या अडचणी मोकळेपणाने सांगायला काही हरकत नाही. पण त्यांनी सगळ्याच्या सगळं A to Z आणि शेवटच्या याच्यापर्यंत आपल्या मनासारखंच करावं असं मात्र आपण अपेक्षा धरू नये, कारण आपल्यासाठी जे काही योग्य असेल अशी भुक्ती ते आपल्याला देतील, असं व्यावहारिक सोयी ते आपल्यासाठी करतील. म्हणजे एखाद्याला साधनेला अनुकूल जागा नाही आहे तर ते त्याला ती साधनेला अनुकूल जागा मिळवून देतील. एखाद्याची प्रकृती साधना करायला इतकी अनुकूल नाही आहे.
माधवराव पेशव्यांची गोष्ट अशी सांगतात की त्यांना ज्या प्रकारचा तो रोग होता, त्यांना राजयक्ष्मा होता, म्हणजे एक प्रकारचा क्षय होता, पण त्याच्यात काही वेळा त्यांचा तो पोटात आतड्यांवर काम करत असे आणि खूप त्रास त्यांना होत असे, आणि काही वेळा त्यांच्या श्वसन संस्थेमध्ये तो त्रास देत असे. तर ते वैद्यांना असं म्हणाले की मला तुम्ही तो जो रोग आहे हा पोटात माझ्या स्थिर झाला तरी चालेल, पण माझ्या कंठाशी आणि माझं श्वसन संस्था याला ही तुम्ही म्हणजे व्यवस्थित ठेवा, कारण शेवटच्या क्षणी पण ते गजाननाचं नाव माझ्या मुखात आलं पाहिजे. आता हे कसं मागणं आहे बघा, ही कोणत्या प्रकारच्या कोणत्या दर्जाची ही भुक्ती आहे याचा आपण विचार करा की मला साधनेला अनुकूल आहे ते तसं तेवढं घडू दे, बाकी काही माझी इच्छा नाही, ही श्रेष्ठ दर्जाची भुक्ती आहे. काही लोक याही अगदी प्रतिकूल परिस्थितीतही साधना करतात, परमार्थ करतात आणि देवच त्यांना मग आवश्यक तेवढी अनुकूलता आणून देतो, त्यांचा पाठीराखा होतो. शेवटी तनु त्यागे परिचर्या करी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. आता आपण सुषमाताईंच्या जीवनात हे सगळं पाहतो आहोत की देव त्यांची कशा प्रकारे आणि किती काळजी घेतो आहे, आपण सगळं अगदी जवळून ते पाहतो आहोत. तर त्या व्यक्तीला तिचं जे देवाने सोपवलेलं कार्य आहे तर त्याच्यात त्याला अनुकूलता राहील एवढं सद्गुरू अवश्यमेव करतात, पण त्यापेक्षा त्याच्यातच तो गुंतून राहील आणि मग त्याचं परमार्थाकडे दुर्लक्ष होईल एवढं ते त्याला देणार नाही, योग्य तेवढंच देतील. तर आईला जसं मुलाचं हित कळतं, त्यांनी किती खाल्लं तर ठीक आहे हे त्याला कळतं, तसंच गुरूंना पण किती भुक्ती या शिष्यासाठी द्यायची ते कळतं. आणि मुक्ती त्याला काही पारच नाही आहे, म्हणजे सद्गुरूंच्या कृपेला खरोखर पार नाही आहे. तर जे त्यांच्या सहवासात आले आणि ज्यांना खरोखर तळमळ आहे मग त्यांनी कशाचाही विचार केलेला नाही. मग ती कान्होपात्रा, ती गणिका होती त्याचा विचार केला नाही, जात एखादं ध्रुव बाळासारखं बाळ आलं त्याचा वयाचा विचार केला नाही. ज्या माणसाला खरोखर उत्कट तळमळ लागली त्याला त्यांनी मुक्ती दिलेली आहे, म्हणून भुक्तिप्रदाता पण आहे आणि मुक्तिप्रदाता पण गुरु आहे. तस्मै श्री गुरवे नमः. आणखी काय करतात गुरु, फार महत्त्वाची गोष्ट करतात जी आपण गुरूंच्या महेश स्वरूपात आपण पाहिलेलं आहे की अनेक जन्म संप्राप्त सर्व कर्म विदाहिने स्वात्मज्ञान प्रभावेण तस्मै श्री गुरवे नमः. स्वात्मज्ञान प्रभावेण, आता इथे हे माध्यमातून व्यक्त झालेल्या गुरूंबद्दल बोलत आहेत. तर गुरूंना जे आत्मज्ञान झालेलं असतं, म्हणजे हे पुस्तकातलं ज्ञान नव्हे, वाचलेलं ज्ञान नव्हे, तर ज्याला अपरोक्षानुभूती म्हणतात की प्रत्यक्ष परमात्मा तत्वाशी एकरूपता ज्यांनी अनुभवलेली आहे असं जे ज्ञान आहे त्याला काही वेळा विज्ञान असा शब्द पण वापरलेला आहे. असं जे ज्ञान आहे तर हे ज्ञान काय, ह्या ज्ञानाच्या साहाय्याने गुरु काय करतात तर प्रत्येक व्यक्ती समोर आली त्यांच्या की त्यांना ती त्याची कुंडलीच दिसत असते सगळे, की ही व्यक्ती म्हणजे काय आहे असं ते त्यांना सगळं दिसत असतं. आपल्या इथे मामासाहेब देशपांडे नावाचे फार गुळवणी महाराजांच्या संप्रदायातले एक थोर संत होऊन गेले. तर त्यांच्याकडे एक तरुण मुलगा आलेला होता आणि याच जन्मामध्ये त्याच्या हातून गोहत्या घडलेली होती. तर त्यांचे जे शिष्य शिरीष दादा त्यांना काही माहीत नव्हतं की या व्यक्तीची शुद्धी काय, किती साधना झालेली आहे, तर त्यांनी त्यांना बोलवून ठेवलं अनुग्रहासाठी. तर मग ह्यांनी त्यांना म्हटलं की अरे घाई का केलीस एवढी, अरे बाबा याचं पूर्वकर्म म्हणजे पूर्वजन्मातलं सुद्धा नव्हे या जन्मातलं याच्यातून गोहत्या घडली आहे, आता याला अनुग्रह द्यायचा म्हणजे काय साफसफाई करायला लागेल की नाही, आणि थोडी थोडकी साफसफाई करायला लागेल का, आता गोहत्या म्हणजे बरीच साफसफाई करायला लागेल, तर जरा मला विचारायचं रे आता याला द्यायचं का नाही द्यायचं, थोडं विचारायचं. कारण गुरु आपल्याला माहीत ना, आपल्याला वाटतं की अनुग्रह म्हणजे काय श्रीफळ घेऊन गेलो आणि त्यांनी आपल्याला ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगितली झालं, असं नसतं. तर गुरु याच्यात जे म्हटलेलं आहे अनेक जन्म संप्राप्त सर्व कर्म विदाहिने, गुरु काय करत असतात की त्या व्यक्ती जे काय पूर्व संस्कार घेऊन आलेली आहे, पूर्व कर्म घेऊन आलेली आहे, तिची फळं पण त्याला या जन्मामध्ये भोगायला लागणार आहेत, हे सगळं त्यांना दिसत असतं. तर त्याचं ते मिनिमाइज करतात, म्हणजे कमीत कमी करतात.
भाऊसाहेब उमदीकर महाराजांना कोणीतरी विचारलं की खरोखर पूर्णपणे शिष्याच्या पूर्वकर्माचा निराश होतो का? गुरुकृपे त्याचा नाश होय, असं खरोखर होत असतं का? तर ते म्हणाले, पहिल्यांदा होय म्हणाले आणि मग थोडे थांबले आणि म्हणाले, पण अगदी खरं सांगू का? नाही, थोडं राहतं म्हणाले. पण खूपशा कर्मांचा म्हणजे जी आपल्या साधनेच्या आड येणार आहेत असे जे पूर्वसंस्कार आणि पूर्वकर्म आहेत, त्या बहुतांश कर्मांचा नाश म्हणजे प्रतिकूल कर्मांचा नाश, दाह इथे म्हटलेलं आहे, म्हणजे ते त्यांना जाळून टाकतात. तर ज्ञान ही एक अशी शक्ती, आपल्याला वाटतं की ज्ञान म्हणजे काय, ते ज्ञान ही एक फार मोठी शक्ती आहे आणि त्याच्यामध्ये आपली कर्म जाळण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे गुरुकृपेने तर होतच, पण चांगला साधक जेव्हा तो पुढे पुढे प्रगती करायला लागतो तर त्याला ते जे आत्मज्ञानाच्या मार्गावरचे अनुभव यायला लागतात. असं म्हणतात की त्याची कुंडली पण बदलायला लागते. हे सर्व काही त्याच्या शरीरात परिवर्तन होतं, मनात परिवर्तन होतं, त्याच्या भविष्यात पण स्वाभाविकच परिवर्तन होणार. तर असं संपूर्ण परिवर्तन हे आत्मज्ञानाच्या मार्गावरच्या व्यक्तीचं होतं आणि ते करून देणारे, त्याला मदत करणारे कोण असतात? सर्व कर्म विदाहिने, सर्व कर्मांचा दाह करणारे कोण असतात? त्यांना जाळून टाकणारे, भस्मसात करणारे कोण असतात? तर हे श्री गुरु असतात. म्हणून त्यांना नमस्कार केलेला आहे आणि मोठा जय जयकार त्यांचा केलेला आहे. न गुरोः अधिकम तत्वम, न गुरोः अधिकम तपः, तत्वम ज्ञानात परम नास्ति, तस्मै श्री गुरवे नमः. गुरूंच्या पेक्षा दुसरं तत्व नाही वेगळं, म्हणजे मनुष्याला मार्गदर्शक असं खरोखर दुसरं तत्व नाही. आणि सेवेविना खरोखर दुसरं तप नाही. गुरुसेवा याचा अर्थ त्यांचे पाय चेपणं नव्हे. आपण पाहिलं गुरूंचं उच्छिष्ट म्हणजे काय, आपण मागच्या वेळी पाहिलं की गुरूंनी खाल्लेलं उष्ट खाणं म्हणजे काय, ते उच्छिष्ट नव्हे, तर गुरुमुखातलं जे तून येणारं जे ज्ञान आहे ते उच्छिष्ट आहे. त्याचप्रमाणे गुरुसेवा म्हणजे सद्गुरूंचे जे मनोगत आहे ते जाणून आपण वागणं. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या मनाला असा प्रश्न पडणं की हे जे मी करतोय हे माझ्या गुरूंना आवडेल का आवडणार नाही, असं जर आपण विचार करायला लागलो तर मग आपल्या हातून जी अविवेकी कृती जी काय होत असते ती होणारच नाही. कारण आपल्याला माहिती आहे की अविवेक गुरूंना आवडत नाही, वेडं वाकडं बोललेलं गुरूंना आवडत नाही, वेडं वाकडं खाल्लेलं गुरूंना आवडत नाही, वाकडा वेळ घालवलेला गुरूंना आवडत नाही, कोणाला कठोर शब्दांनी दुखावलेलं गुरूंना आवडत नाही. मग काय आवडतं? नित्य नियमित साधना केलेली आवडतं, मित आणि मृदू भाषण गुरूंना आवडतं, सदैव स्वाध्याय आणि शक्य असलं तर प्रवचन ऐकणं किंवा करणं हे गुरूंना आवडतं, परमेश्वरी शक्तीचं चिंतन मनन मौन हे गुरूंना आवडतं. तर खाण्यामध्ये नियमितपणा आणि नेमकेपणा, मोजकं खाणं हे गुरूंना आवडतं आणि कोणाची निंदा न केलेली गुरूंना आवडते. असं गुरूंना आवडणाऱ्या पण काही गोष्टी आहेत आणि नावडणाऱ्या पण गोष्टी आहेत आणि त्या अगदी स्पष्ट आहेत. आपल्यापैकी प्रत्येकजण त्या गोष्टी जाणतो. पण दैनंदिन व्यवहारात आपण असा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही की आता मी हे जे केलं, आजचा माझा जो दिवस गेला हा गुरूंना अभिप्रेत होता त्या प्रकारे गेला का त्यापेक्षा काय वेगळ्या प्रकारे गेला, असा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही. पण गुरूंची सेवा, गुरूंना जे अभिप्रेत आहेत तशा प्रकारे वागणं हीच गुरु सेवा आहे आणि हेच खरोखर तप आहे. आणि तत्व सुद्धा गुरु म्हणजे काय, आत्मज्ञानाची मूर्तीच ते असतात आणि आत्मज्ञानापेक्षा वेगळं काही तत्व पण जगामध्ये नाही. असं असल्यामुळे त्या गुरुतत्वाला आणि ज्या माध्यमातून त्या गुरूंनी अभिव्यक्ती केलेली आहे त्या गुरूंना आम्ही प्रणाम करतो. असं याचे करते म्हणजे व्यासमुनी आहे. आणि व्यासमुनी त्या स्वतःच्या गुरूंना आणि गुरुतत्वाला हे अशा प्रकारे पुन्हा पुन्हा हे तस्मै श्री गुरवे नमः हे द्रुपदासारखं पुन्हा पुन्हा येतं आणि त्यातून व्यासांचा भाव आपल्या गुरूंच्या विषयीचा व्यक्त झालेला आहे. तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं आहोत आणि आपल्याला तर कृतज्ञता गुरूंच्या विषयी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांविषयी जशा प्रकारे कृतज्ञता वाटत होती, म्हणे निवृत्तीदास अवधारीचो, स्वतःला निवृत्तीदास म्हणून घेण्यात त्यांना आनंद वाटत होता. तसं गुरूंचा जय जयकार आणि गुरूंच्या दास्यत्वात आपलं सर्व काही सुख आहे
असं मानणं हे चांगल्या शिष्याचं लक्षण आपण पाहिलेलं आहे की ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळ्या नमनांमध्ये आणि जी उत्तम लक्षणं आहेत, आपल्याला दैवी प्रकृतीची लक्षणं आहेत, त्याच्यात पण गुरुसेवा हे फार मोठं हे सद्गुण हा ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आणि किती सुंदर त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे की आपल्या शरीरात पण पंचमहाभूत आहेत. म्हणजे मी शरीरात असताना तर गुरूंची सेवा करीनच, याच्यात जे तप म्हटलेलं आहे त्या तपाची मर्यादा काय, तर जोपर्यंत या शरीरात आहे तोपर्यंत ही जी पंचमहाभूतं माझ्या आत वावरतात त्यांनी तर मी सेवा करीनच, पण ज्यावेळी मी देह ठेवीन तेव्हा सुद्धा या शरीरातून मोकळी झालेली पंचमहाभूत पण गुरूंची सेवा करीन. इतकं अप्रतिम वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. कसं करीन तर माझ्या दृष्टीमध्ये जे तेज आहे, प्रत्येक माणसाची दृष्टीमध्ये ते प्रकाशतत्व असतं, तर ते आता माझ्या देहामध्ये नाही आहे, तर मग ते आता माझ्या गुरुच्या दारातली दिवटी, त्यांना रस्ता दाखवायला जी दिवटी होते ते प्रकाशतत्व, त्यांना ओवाळायचं जे निरांजन आहे, किती अत्यंत हृदय वर्णन आहे, त्यांना ओवाळायचं जे निरांजन आहे त्यातली ज्योती आणि माझी नेत्रांची ज्योती ही एक होऊ दे. माझ्या शरीरात आणखी काय आहे तर वायू तत्व आहे, तर त्यांना जो विंझण वारा घालायचा, गुरूंना जो वारा घालायचा, तर तो जो विंझण वारा आहे त्याच्यात माझ्या शरीरातलं जे वायू तत्व आहे ते मिळून जाऊ दे. माझ्या शरीरात जे पृथ्वी तत्व आहे ते, तो जो अन्नाचा गोड घास ते घेतील ते पण इतकं मधुर होऊन जाऊ दे पृथ्वी तत्व की ते त्याचा स्वीकार करतील, अन्न म्हणून त्याचा स्वीकार करतील, असं त्या पृथ्वी तत्वाचं स्वरूप होऊन जाऊ दे. आता आपण पाहिलं की अग्नी किंवा तेजस तत्व हे निरांजन होऊन जाऊ दे. आणि अवकाश किंवा जे जलतत्व आहे, जलतत्व कशासाठी तर गुरु जे सुवासिक जल पितील तर त्याच्यात माझ्या शरीरातलं पण जलतत्व मिळून जाऊ दे. आणि गुरूंच्या भोवताल जो आहे, त्याच्या आसपास जी जागा आहे त्याच्यात माझ्या शरीरातलं आकाशतत्व, मी आकाशतत्व होऊन त्यांच्या भोवताली, त्यांच्या परिसरात, त्यांना मी दिसणार नाही पण मी तिथे असेल. असं अतिशय सुंदर मनाला भिडणारं, म्हणजे देहात असताना गुरुसेवा आणि देह ठेवल्यानंतर पण गुरुसेवा कशी करता येते हे सगळं जे तप आहे त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तर इथपर्यंत आज आपण थांबूया. आणखी पण पुष्कळ आहे आपल्याला, अजून 1-2-3 रविवार तरी हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. पण आज इथे अशा प्रकारच्या अतिशय उत्कट अशा गुरुसेवेच्या जे चिंतनाने, ज्ञानेश्वर महाराजांच्या चिंतनाने आजच्या आपल्या प्रवचनाचा आपण समारोप करूया. ध्यानाच्या प्रारंभी सुद्धा आपण गुरुस्मरण करत असतो, ब्रह्मानंदम परमसुखदम. त्याचा अर्थ आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. आज ध्यानाला बसताना आपले सद्गुरू, परमसद्गुरू यांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. सर्व विश्व व्यापून असलेलं गुरुतत्व हे स्वामी स्वरूपानंदांमधून, स्वामी माधवनाथांमधून आणि त्यांच्या मागे आदिनाथांपर्यंत गेलेल्या सर्व गुरु परंपरेपर्यंत हे तत्व विविध शरीरांच्या माध्यमातून प्रकटलेलं आहे. त्या गुरुतत्वाला प्रणाम करून आपण ध्यानाला बसूया. आपल्या शरीराला सांगूया की थोडा वेळ आपल्याला अगदी स्वस्थ शांत बसायचं आहे. शरीरातला रजोगुण, शरीरातली चंचलता ही ध्यानाला तितके अनुकूल नसते, म्हणून शरीर ध्यानाच्या वेळी अगदी स्थिर असणं, स्वस्थ असणं हे महत्त्वाचं असतं. अगदी सुदृढ आणि निरोगी शरीरात सुद्धा चंचलता असू शकते. ते जर सत्वगुणी शरीर नसेल तर त्यात चंचलता असू शकेल. त्याला बसण्याची सवय नसेल तर चंचलता असू शकते. तर म्हणून पेशींना आपल्याला विनंती करायची आहे की अगदी शांत, अगदी स्वस्थ थोडा वेळ आपल्याला बसायचं आहे. आपली दोन्ही पावलं, घोटे
पोटऱ्या, गुडघे आणि मांडी, दोन्ही मांड्या यामधल्या कणाकणाला, पेशींना, अस्थींना, मज्जातंतूंना सर्वांना सूचना द्यायची आहे की थोडा वेळ अगदी स्थिर, अचंचल असं आपल्याला बसायचं आहे. आता थोडं वर येऊया. नाभी आहे, नाभीच्या खालचे अवयव आहेत, नाभीच्या वरचे अवयव आहेत, पचन संस्थेचे अवयव आहेत. त्यांना थोडा वेळ अगदी स्वस्थ, शांत राहण्याची सूचना देऊया. जेवून बराच वेळ झालेला आहे, पोट हलकं आहे, पोट स्वस्थ आहे. दोन्ही फुफ्फुस शांतपणे हवा घेत आहेत, सावकाश सोडत आहेत. आपल्या हृदयावर आपल्या लहानपणापासूनचे अनेक सुखदुःखांची आवर्तनं, अनुभव यांचे संस्कार असतात आणि काही प्रमाणात भार सुद्धा असतो. तर हलकेच तो भार विसर्जित करून टाकायचा आहे. सर्व चिंता, सर्व क्लेश, अशा सर्व अनुभवांचं, ताण देणाऱ्या अनुभवांचं हळूहळू विसर्जन करायचं आहे. जब हृदय प्रसन्न होये तब दुःख कैसे हे आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. हृदय प्रसन्न झालं म्हणजे बुद्धी आपोआपच परमात्मा स्वरूपात रमू लागते. आपले दोन्ही खांदे पहा, आपले दोन्ही हात पहा. ज्ञानेश्वरीत वर्णन केल्याप्रमाणे ते निर्व्यापार असायला पाहिजेत. अगदी स्वस्थ, शांत, कसलीही हालचाल नसलेले, स्थिर असे असायला पाहिजेत. आता लक्ष आपली पाठ जिथे जमिनीला टेकलेली आहे तिथे द्या. तिथून मणक्यांची रांग वरपर्यंत आहे, मेंदूपर्यंत आहे आणि त्या मणक्यांमधून मज्जारज्जू गेलेला आहे आणि त्यातून सर्व शरीरभर ज्ञानतंतू गेलेले आहेत. त्या मज्जारज्जूला आणि ज्ञानतंतूंना पण मनाने स्पर्श करा आणि त्यांच्यातला सर्व रजोगुण, सर्व हालचाल शांत होऊ दे. सर्व मज्जा संस्था आता अगदी स्वस्थ आणि शांत आहे. मंदिराच्या पायऱ्या चढत गाभाऱ्यापाशी यावं तसं आता आपण आपल्या मस्तकाकडे आलेलो आहोत. मस्तक म्हणजे चिदाकाश, हृदयाकाश, दहराकाश. आपल्या दोन भुवया जिथे मिळतात त्याच्या थोडं वर, तिथून जर एक रेघ आपण काढली, आडवी रेघ, आणि आपल्या मस्तकाचा जो केंद्रबिंदू आहे वरती टाळूच्या इथला, तिथला केंद्रबिंदूतून एक रेघ काढली, तर त्या दोन रेषांचा जो मिलन बिंदू आहे तिथे आपल्या शरीरातलं शिवाचं स्थान, सीट ऑफ कॉन्शियसनेस आहे. तर तिथे लक्ष ठेवून आपल्याला थोडा वेळ अगदी शांत, स्वस्थ बसायचं आहे. विचारांचा एक तरंग आला, एक मनःचक्षूंपुढे चित्र उमटलं आणि ते गेलं. पुन्हा नवीन यायचं आहे, नवा तरंग उमटायचा आहे. याला संधिकाल असं म्हणतात. हा संधिकाल साधकाच्या बाबतीत, नव्याने साधना करणाऱ्याला पहिल्यांदा छोटा असतो आणि चांगल्या साधकांच्या बाबत ही निर्विचार स्थिती हळूहळू वाढत जाते आणि पुष्कळ काळ ती टिकायला लागते. आणि असं करता करता एक दिवस तो क्वांटम लीपचा येतो, परिमाण बदलण्याचा येतो, ज्यावेळी मनुष्य चेतना ही ईश्वर चेतनेशी मिळून जाते. पण त्यासाठी निर्विचारता ही त्याची अगदी आवश्यक गरज आहे. निर्विचार होता होता हा चेतनेचा आयाम बदलत असतो. त्यामुळे चिकाटीने सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. हे दीर्घकाल, निरंतर, रोजच्या रोज आणि आठवड्यातून एकदा आपल्या मित्र साधकांबरोबर एकत्र.
अशा प्रकारे निर्विचार निसंकल्प होण्याची साधना आपण करत असतो. त्यासाठी गुरूंचे आशीर्वाद मागत असतो. त्यामुळे आपल्या अहंकाराची जी कणी असते ती विरघळून जाते आणि निर्विचार अवस्थेपर्यंत जायला आपल्याला मदत होते. म्हणून गुरुस्मरण करूया, सोहमच्या प्रक्रियेचं स्मरण करूया आणि मग आता सांगितल्याप्रमाणे हा जो मिलन बिंदू आहे दोन रेषांचा, आपल्या शरीरातलं जे शिवाचं स्थान आहे, आपल्या भुवया मिळतात ती कपाळापासून थोडी आत जे स्थान आहे, दोन भुवया मिळतात त्याच्या थोडं वर 2 अंगुळं वर आणि आतल्या बाजूला मस्तक मध्यावर जे स्थान आहे, तर तिथे लक्ष देऊन शांत आपण थोडा वेळ बसणार आहोत. 3 वेळा ओंकार म्हटल्यानंतर मग ध्यानाचं विसर्जन आपण करणार आहोत. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, तयांसी नमस्कार भक्तिभावे, तयांच्या पासूनी शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते, मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी, गोरक्षे गहिनी धन्य केला, गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसे, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा, ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी, रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ, योग सारैसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ धीमज, स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता, सद्गुरु चरण उपासिता. ओम नाभी पासोनी ब्रह्मरंध्रात, सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देव निचित्त, रहावे निवांत घडी घडी, घडी घडी करावा विवेक, देहादि प्रपंच मायिक, सत्य नित्य शाश्वत एक, असे निशंक आत्मरूप, आत्मरूपी दृढ विश्वास, आत्माची मी हा निधिध्यास, साक्षित्वे साहोनी सुखदुःखांस, करावा अभ्यास नित्यनेमे, नित्यनेमे सिद्ध स्मरण, करावे भावे सोहम ध्यान, चालता बोलता अनुसंधान, प्रयत्ने करून असू द्यावे, असू द्यावे चित्त प्रसन्न, भगवंती निष्ठा पूर्ण, तो संकटी सत्वर धावून, देई संरक्षण निज भक्ता, निज भक्ता घेऊन जवळी, कृपा कटाक्षे कुरवाळी, जेथीचा तेथे देऊ निघाली, आनंद मिळी स्वरूपाच्या श्रीराम.